अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्तावरून सध्या राजकारण तापलंय। सभागृहात आणि सभागृहाबाहेरही हाच मुद्दा आज गाजताना दिसतोय आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे आहे। चर्चा येऊन थांबली आहे ती या आरोप प्रत्यारोपांमध्ये सलीम कुत्ता जिवंत आहे की मेलाय। कुख्यात दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्याबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची पार्टीतल्या डान्सची कथित चित्रफीत समोर आली। त्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून ठाकरे गटाला लक्ष केले गेले। अशातच आता रान उठवले ते सलीम कुत्ता जिवंत आहे की मेलाय या चर्चेनं हा विषय छेडलाय ठाकरे गटानं। त्या व्हिडिओतील ती व्यक्ती सलीम कुत्ता नसल्याचा दावा ठाकरे गटानं केलाय। सलीम कुत्ता हा बॉम्बस्फोटाचा आरोपी 98 साली त्याला हॉस्पिटलमध्ये त्याचा मर्डर झाला। मर्डर करणारे रोहित वर्मा मर्डर करणारे रोहित वर्मा आणि बाळू ठाकरे म्हणून आणि संतोष शेट्टी जे छोटा राजांचे हस्तक आहेत त्याने त्याला मारलेला आहे। आता नवीन सलीम कुत्ता कोणता आणला ते मला माहीत नाही। सलीम कुत्ता मेलाय हे आमदारांना कसं माहिती असा सवाल यावर नितेश राणे यांनी उपस्थित केलाय। 93च्या बॉम्बलास्ट नंतर एक वोरा समितीचा रिपोर्ट आलेला वोरा त्याच्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा आणि दाऊदच्या संबंधित तो रिपोर्ट होता। तर माझी अशी मागणी असेल या संबंधित आमदारांकडची चौकशी झाली पाहिजे की त्यांना कसं माहिती हा कुत्ता जिवंत आहे। तर आताच्या घडीला जेलमध्ये आहे तो कोण आहे, जो डान्स करतोय तो कोण आहे हे सवाल उपस्थित करत देशद्रोह्यांना अद्दल घडवलीच पाहिजे अशी मागणी दादा भुसे यांनी केली आहे। डॉन गाण्याच्या वर सलीम कुत्ता सह सुधाकर बडगुजर त्या ठिकाणी डान्स करतो आहे। त्या पार्टीमध्ये इतरही क्रिमिनल्स त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मला वाटतं की हे देशद्रोही देशाच्या विरोधात हे कृत्य आहे आणि म्हणून सभागृहामध्ये या संदर्भातली चौकशी करण्याची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। कैलास गोरंट्याल यांच्या दाव्यानं या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलाय। दुसरीकडे माझ्या 53 वर्षात माझ्या विरोधात साधे एनसी ही नाही, त्यामुळे हा विषय माझ्या जिवारी लागलाय म्हणत आरोप सिद्ध झाल्यास मी शिवसैनिकांसमोर आणि एसीबी कार्यालयासमोर जाहीरपणे जीव देईन असं सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। जर हे डॉक्युमेंट जर फोर्जी असतील तर ह्या शिवसैनिकांसमोर अँटी करप्शनचं सुप्रिटेंडेंट समोर जाहीरपणे आत्महत्या करेन, मी जाहीरपणे गळफास घेईन। सलीम कुत्तावरून सुरू झालेला वाद आता सलीम कुत्ता जिवंत आहे की नाही यावर येऊन ठेपलाय। आता आगामी काळात हे प्रकरण कसं वळण घेतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याची सध्या जोरदार चर्चा आहे। सलीम कुत्ता प्रकरणामध्ये भाजपकडून ठाकरे गटावर टीका केली जात असतानाच ठाकरे गटाचे आमदार नरेंद्र दराडे यांनी धक्कादायक कबुली दिली आहे। सलीम कुत्ता सोबत ज्या लग्नात गिरीश महाजन होते असा दावा केला जातोय त्या लग्नात आम्ही सुद्धा होतो अशी कबुली ठाकरे गटाचे आमदार नरेंद्र दराडे देत आहेत। मंत्री गिरीश महाजन आणि नरेंद्र दराडे यांची विधान भवनाबाहेर चर्चा झाली आणि यावेळी त्या लग्नात सगळ्या पक्षाचे नेते उपस्थित होते असा खुलासा दराडेंचा आहे। समज यायला पाहिजे ना, बोलले पाहिजेत ना, सत्य काय ते समजलं पाहिजे। तुम्ही होता तिथे माझा फोटो नाही का याचा फक्त फोटो नाही माझा त्यांचा खरंच नाही का मी आणि परवेश बरोबर विशेष आम्ही निघून तुम्ही बरोबर मग तुमची फोटोग्राफी झाली माझ्या बोललं तुम्ही फोटोच नव्हता आता फोटो सुरू सगळ्या पक्षाचे सगळ्या पक्षाचे
लग्न, सलीम कुत्ता आणि पाहुणे मंडळी हा मुद्दा आज सभागृहात आणि सभागृहाबाहेरही गाजला. हिवाळी अधिवेशनात सलीम कुत्ता प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. सभागृहात आणि सभागृहाबाहेर देखील या मुद्द्यानं आज दिवस गाजवलेला आहे आणि आरोप प्रत्यारोप सुद्धा नेमक्या याच मुद्द्यावर रंगताना सुद्धा दिसत आहेत. सलीम कुत्ता प्रकरणामुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात वातावरणात तापलं. कुत्ता प्रकरण सभागृहात आणि सभागृहाबाहेरही गाजलं. एरवी विरोधकांच्या घोषणाबाजीनं दणाणून निघणारा विधानभवनाच्या पायऱ्यांचा परिसर आज सत्ताधाऱ्यांच्या घोषणाबाजीनं गाजला. सत्ताधाऱ्यांनी विधानभवनांच्या पायऱ्यावर उभाठाचं नाव घेता सलीम कुत्ता अशी नारेबाजी करत परिसर दणाणून सोडला. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर याचे पडसाद विधान परिषदेतही उमटले. या मुद्द्यावर गदारोळ झाल्यानं विधान परिषदेचं कामकाज 10 मिनिटे तहकूब करण्यात आलं. राजकीय भांडवल करतात तर मी 10 मिनिटांसाठी कामकाज थांबवते. दाऊद इब्राहिम संबंधित लग्नात गिरीश महाजन हजर राहिल्याचे फोटो विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाबाहेर दाखवले आणि महाजनांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली. यामुळे या वादाला आणखीनच फोडणी मिळाली. विरोधक सध्या बावचळल्यानं असे आरोप करतायत असा पलटवार यावर मंत्री गिरीश महाजन यांनी केला. कुठेतरी मागचे जुने फोटो लग्नातले कुणाचे तरी काढायचे आणि हे दाऊदचे संबंधित होते, हे दाऊदचे नातेवाईक होते असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न हा शिवसेनेकडून त्या ठिकाणी होतोय. कारण बिचाराची त्यांची अवस्था तर घरकेनं गाठके असं झालेलं आहे. शिवसेनेची अवस्था खरंच इतकी वाईट झालेली आहे की बिचाऱ्यांना तर त्यांना कळतच नाही, ते भांबावलेले आहेत. त्यामुळे असे बेछूट आरोप ते या ठिकाणी करतायत. या सगळ्या आरोप प्रत्यारोपात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एंट्री घेतली आणि विरोधकांच्या आरोपांचं खंडन केलं. अशाच प्रकारची तडफड ते बडगुजर सलीम कुत्ता सोबत नाचतात तेव्हा का नाही दाखवली तुम्ही? तेव्हा दाखवायला पाहिजे होती ना. सभापती महोदया, खरं म्हणजे मी हे म्हणेन, एक तर कुठलाही संबंध नाही, पण मंत्र्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप केल्याबद्दल यांनी माफी मागितली पाहिजे. यांनी माफी मागितली पाहिजे. अधिवेशनाचं सूप वाजायला केवळ 4 दिवस शिल्लक असताना जनतेच्या प्रश्नांवरून चर्चा होण्यापेक्षा व्यक्तिगत आरोप प्रत्यारोपाचा धुरळा हिवाळी अधिवेशनात उडताना दिसतोय आणि चर्चा होते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या प्रयोजनाची. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.